ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्यास रोख 11 लाख रकमेचे आमिष दाखवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत तात्काळ FIR नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत ख्रिस्ती समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे। ख्रिस्ती समाज गेली काही वर्षापासून आपल्यावर होणारे अन्याय दूर व्हावा यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्याकडे विनंती करत आहेत, परंतु परिस्थितीत बदल होत नाही, उलट पक्षी त्यात वाढ होत आहे। ही वस्तुस्थिती आहे। नुकतेच महाराष्ट्रातील सांगली येथील आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अत्यंत चिथावणीखोर, अपमानास्पद व हिंसाचारक प्रवृत्त करणारे वक्तव्य केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। हा प्रकार केवळ एक धर्म किंवा पंथ नव्हे, तर भारताच्या संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर व शांततामयी सहअस्तित्वांवर थेट आघात करणारा आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील व देशातील ख्रिश्चन धर्मगुरू आणि ख्रिश्चन समाज भयभीत झाला असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। धर्मांतराच्या कथित प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे। संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपीस शिक्षा व्हावी ही समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी आहे, परंतु केवळ त्या घटनेचे भांडवल करून एकूण ख्रिस्ती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे गैर आहे। अहिल्यानगर येथे झालेल्या धर्मांतर विरोधी जन आक्रोश मोर्चासाठी वापरलेल्या मोठ्या फलकावर ख्रिश्चन धर्मियांचे अत्यंत पवित्र असलेले क्रॉसचे चित्र रेखाटून त्यावर लाल रंगाने फुली मारली होती। असे कृत्य करून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व संयोजकांवर व आयोजकांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती त्यात केली गेली आहे। ख्रिश्चन चर्च सेंट सिल्व्हर कॅथेड्रल या ठिकाणी आम्ही सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीनं ख्रिस्ती समाजावर जे काही आरोप प्रत्यारोप खोटे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। ख्रिस्ती समाजाची सुवार्ता भारत देशामध्ये सन 2052 साली आलेली आहे आणि 2052 मध्ये आमचा भारत देश हा प्रभू येशूची सुवार्ता येऊन 2000 वर्ष पूर्ण करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। ख्रिस्ती धर्म जुना नाही, तर भारत देशाला 2000 वर्षाची परंपरा लाभलेली आहे। नुकतंच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य जे केलेलं आहे ख्रिस्ती समाजाबद्दल, ते ख्रिस्ती धर्माला चा द्वेष मनामध्ये बाळगून त्यांनी केलेला आहे। जी पीडित बहीण जिनं आत्महत्या केलेली आहे त्याबद्दल आम्हाला दुःख आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की आता त्यांनी सखोल शोध त्यांनी करावा, दोषींवर त्यांनी कारवाई करावी अशी देखील आमची मागणी त्यांना आहे। मी रेव्हरंड जे.आर. वाघमारे, अहमदनगर पहिली मंडळी सेना याचा प्रमुख धर्मगुरू आणि अहिल्यानगर येथील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाचं नेतृत्व करत असताना आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र यासाठी आलेलो आहोत की आमच्या समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि तो निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणून आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे जाणार आहोत, कारण त्या ठिकाणी आमचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व पंथीय धर्मगुरूंची जीविताला एक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला शासनाने त्याकरता संरक्षण द्यावं ही मागणी करण्याकरता आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना त्वरित निलंबित करावं ही मागणी करण्याकरता आणि त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पंथीय ख्रिस्ती समाज एकत्र होऊन कलेक्टर कचेरीवर जाऊन निवेदन देत आहोत। निकाळजे, नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना, सर्व अहिल्याबाई नगर याच्या वतीनं, सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे। गेल्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडळकर हे आमदार यांनी आमची बहीण ऋतिजा हिच्या आत्महत्याचा धागा पकडून त्यांनी ख्रिस्ती धर्मांच्या विरोधात जे धर्मगुरू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बेफाम वक्तव्य केलेलं आहे आणि मारून टाकण्याच्या धमक्या आणि सुपारी देण्याचं त्यांनी काम जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही हेच कळू इच्छितो की त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे। मी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा अध्यक्ष अनिल भोसले। सांगली येथील जी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवीच आहे, परंतु त्या घटनेला
धर्मगुरूंना जबाबदार धरून लोकप्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा प्रथमतः मी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो. या भारत देशामध्ये राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. त्यांनी भरीव असं शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन समाजावर आजपर्यंत जे अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात शासनाकडे, प्रशासनाकडे, लोकप्रतिनिधीकडे आम्ही सातत्यानं अनेक वर्षापासून लढा देत आहोत, त्यांना निवेदन देत आहोत, त्यांच्याकडे मागणी करत आहोत की आम्हाला न्याय द्या. परंतु याच्या उलट हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या लोकप्रतिनिधी आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. मी प्रवीणराजे शिंदे, नॅशनल ख्रिश्चन काउन्सिलचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष. या व्यासपीठावरून मी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आमच्या समाजाविषयी गरळ ओकलेली आहे, आमच्या धर्मगुरूंच्या सुपाऱ्या देण्याची जी भाषा केलेली आहे, त्या शब्दांचा मी त्या बोलण्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये या समाजाच्या जर कोणी नादी लागाल तर निश्चितार्थाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा समाज घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. या बाबतीत आम्ही सगळ्या जिल्ह्यांतून निवेदनं देतच आहोत. परंतु येत्या दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधानांपर्यंत देखील आमची फिर्याद आम्ही मांडणार आहोत. आणि यापुढं आम्ही कोणत्याही प्रकारे ख्रिश्चन समाजावर हा अन्याय सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. आणि योग्य ते कारवाईसाठी आमचा सातत्याने पाठपुरावा आणि मागणी राहील. त्यांच्यावर FIR दाखल करावे, त्यांच्या आमदारकी रद्द करावेत, अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर असंच चालू राहिलं, आज कुठली कारवाई झाली नाही, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी बेधडक असे मोर्चे आणि आंदोलनं आम्ही करणार आहोत. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.